तर दुसरीकडे कोल्हापूरमधल्या प्रयाग चिखली गावाला तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेलं दिसतंय। चिखली गावाला जाणाऱ्या मार्गावरती सुद्धा पाणी आलेलं आहे। गावामधील बहुतांश गावकऱ्यांचं नवीन चिखली इथे स्थलांतर करण्यात आलंय आणि इथला सुद्धा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कोल्हापुरातील महापुराचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो आंबेवाडी आणि चिखली गावाला। याच चिखली गावाला आता पाण्याने वेढलेलं आहे। तिन्ही बाजूचे मार्ग आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। तिन्ही बाजूच्या मार्गांवर अशा पद्धतीचं पाणी आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते। गावात जरी पाणी नसलं तरी गावाकडे जाणाऱ्या या तिन्ही मार्गांवर पाणी आलेलं आहे। गावातील जवळपास 80% जे नागरिक आहेत ते नवीन चिखली या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत। त्यामुळे आपण जर बघू शकतो की 2019 असेल 21 असेल या दोन्ही महापुराच्या वेळी चिखली गावाला आंबेवाडी गावाला खूप मोठा फटका आहे तो बसला होता आणि म्हणूनच आता तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नागरिक आधीच सतर्क झालेले आहेत। जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिलेत त्या सूचनांचं पालन करून जनावर असतील प्रापंचिक साहित्य असेल त्याचबरोबर वयस्कर माणसं लहान मुलं यांचं स्थलांतर आहे ते केलेलं आहे आणि घरातील जे प्रौढ आहेत तरुण आहेत त्यांना मात्र या ठिकाणी घरामध्ये थांबलेले आहेत। साधारण 80% लोक हे पूर्णपणे स्थलांतरित झालेत नवीन चिखली या ठिकाणी। मात्र सगळ्यात आधी जे गाव पूरग्रस्त होतं त्या चिखली गावाला तिन्ही बाजून आता पाण्याने वेढलेलं आहे। प्रशासनानं या ठिकाणी जे नियोजन आहे त्यांच्या स्थलांतराचं ते केलं। मात्र इथून पुढे जर पाणी वाढलं तर मात्र आणखी काळजी घ्यावी लागणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।